याच्यामध्ये आंदोलन उभं केलं. मराठीला जो विरोध होतो आहे तो एकनाथ शिंदेच्या गटाकडून होतो आहे, हे तुम्हाला माहिती आहे. परिवहन मंत्र्यांनी तर भूमिका, परिवहन मंत्री संजय निरुपम, आता कसं बोललात तुम्ही? हां, एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे. ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे. परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे. त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही. जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत. एकनाथ शिंदेने ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे. देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे. सुनित्राताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे, हो ही मराठी संदर्भातली भूमिका योग्य आहे. आम्ही सगळे, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे, आम्ही सगळे या भूमिकेसाठी सातत्यानं वर्षानुवर्ष संघर्ष करत आलो, लढत आलेलो. महाराष्ट्रात मराठीला विरोध करून लोक इथे कसे काय राहू शकतात, हा साधा प्रश्न आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये आहात त्या राज्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे. ही त्यांचं म्हणणं फक्त मराठीपुरतं आहे का? नाही. हे त्यांचं म्हणणं प्रत्येक राज्यातल्या त्या मातृभाषेविषयी आहे. मग महाराष्ट्रामध्ये, या मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. राज्य सरकार, केंद्र सरकार वारंवार नारी शक्ती असं म्हणतं, परंतु महिला बालविकास विभागामध्येच महिलांसाठीच्या योजना ज्या आहेत त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असलेला पाहायला मिळते. काही योजना ज्या आहेत केवळ कागदावर आहेत आणि केवळ पैसे. नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे भाजपचं. भाजपचं जे आहे नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे. नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला नेत्याला त्यांनी बसवावं. पंकजा मुंडेंना बसवावं. आणि केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानपदी एक महिला नेत्यांना विराजमान करावं. आपोआप नारी शक्तीला ताकद मिळेल. वोटिंग परसेंटेज बढ़ गया तमिलनाडु और पश्चिम बंगाल में, और कहा जा रहा है कि इंडिपेंडेंट के बाद पहली बार ऐसा हुआ है, और इसमें भी जो महिलाएं हैं उनके वोट ज्यादा आए हैं. 92% वोट पश्चिम बंगाल में, 84% तमिलनाडु, और तमिलनाडु में लगभग 84-85% तमिलनाडु में.